12 ते 13 दिवसापासून पाणी पुरवठा होत नाहीये आणि बार्शीकर नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत. तर नेमकी पाणी पुरवठ्याची यंत्रणा कशा पद्धतीने चालू आहे, कितीपत पाणी पुरवठा आहे आणि किती दिवसाला इथून पुढे पाणी मिळेल, काय सांगाल? पाणी पुरवठा मागच्या 12 दिवसापासून MSCBच्या महत्त्वाच्या लाईन ट्रिप होणे, त्यामध्ये विशेषतः कंदर तिथून आपल्याला वॉटर सप्लायचा सोर्स आहे, त्या ठिकाणी लाईन ट्रिप होणे वारंवार, तसंच कुर्डुवाडी येथील देखील आपल्याला लाईन ट्रिप होणे आणि शहरामधील देखील लाईन ट्रिप होणे, या कारणामुळं आपला पाणी पुरवठा बऱ्यापैकी विस्कळीत झाला होता. परंतु यामध्ये पुन्हा आता एकदम सर्व ठिकाणी आणण्यासाठी यासाठी आपण नगरपालिकेचे सर्व वालमन, सर्व पाणी पुरवठ्याचे इंजिनियर्स यांची सकाळीच या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधिताला त्याप्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच यातला महत्त्वाचा दुवा जो आहे तो आहे MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकाळीच नगर परिषदेची बैठक झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये अशा लाईन ट्रिप होऊन नगरपालिकेला याबद्दल सूचना न देता लाईन ट्रिप झाल्यामुळे आम्हालाही त्याचं नियोजन करता येत नव्हतं. तसंच काही ते 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत वारंवार वादळ वाऱ्यामुळं पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. MSCBचं त्या ठिकाणी लाईन विस्कळीत झाली होती, त्यामुळे त्याचा परिणाम हा पाणी पुरवठ्यावर झाला होता. तर ते देखील यामध्ये दोघांमधील जो समन्वय साधायची आवश्यकता होती ते देखील आपण या ठिकाणी सकाळी MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलेली आहे आणि येथून पुढे सर्व यंत्रणांनी सोबत काम करण्याबद्दलचं नियोजन करण्यात आलेलं आहे. कारण ह्या जो कालावधी आहे हा मान्सूनच्या पिरियडमध्ये साधारणतः पावसाचा आणि वादळाचा शक्यता दाट आहे. जरी अशी घटना घडली तरी याबद्दल आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज करण्याबद्दल MSCBला सूचना करण्यात आलेल्या आहे. इथून पुढं साधारणतः शनिवारपर्यंत आपला मागील जो पेंडिंग भाग आहे तो कव्हर होईल आणि रविवारपासून आपण पाणी पुन्हा नियमित करण्याबद्दलचं नियोजन पाणी पुरवठा विभागाने नगरपालिकेने केलेलं आहे. साहेब, काही नागरिकांच्या तक्रारी आहेत की वॉल ओपनर जे आहेत पाणी सोडणारे, तर काही ठिकाणी नागरिकांकडून त्यांना चिरीमिरी दिली जाते. 15-20 मिनिट पाणी जास्त प्रमाणामध्ये सोडलं जातं आणि काही भागामध्ये कमी प्रमाणात सोडलं जातं. तर याबद्दल काय सांगाल? यामध्ये सर्व आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे सर्व वालवण लोकांची तसंच ते सुपरवायझर आणि आमच्या इंजिनियर लोकांची ते सभा मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्यांना याबद्दल नियमाप्रमाणे, कारण पाणी पुरवठा सुरळीत आणण्यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन करणं खूप आवश्यक आहे. त्याशिवाय पाणी पुरवठा आम्हाला करणं अशक्य होणार आहे. त्यांना देखील याबद्दल सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे. असं जर कोणी स्पेसिफिक असेल तर आपण नक्की त्याची तक्रार करावी, नक्की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. साहेब, आता बोलताना तुम्ही म्हणले की आता MSCB आणि नगरपालिकेचा समन्वय झाली, तर याच्या आधी नगरपालिका आणि MSCBचं समन्वय नव्हतं का, आणि जर नसेल तर त्याचा फटका जनतेने का सोसावा? समन्वय तसं म्हणता येणार नाही, परंतु कंदरमधील जो घटना घडल्या वारंवार हा फक्त फोनवरती आम्ही संपर्क साधत होतो. मेसेजेस यायचे किंवा कधी रात्रीचा जर एखादा फॉल्ट झाला तर आम्हाला तशी तत्काळ सुविधा मिळत नव्हती. त्यासाठी आपण पर्यायी व्यवस्था म्हणून आपण त्यांचे संवाद पुन्हा समक्ष बैठून संवाद साधलेला आहे. यामध्ये यापूर्वी आम्ही फोनवरती तक्रारी असतील किंवा आमच्या काही अडचणी असतील MSCBला फोनवरतीच संवाद साधत होतो. आता यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पुन्हा एकदा आपण एक पॅरलल यंत्रणा, जसं म्हटलं एखादी घटना जर भविष्यात मान्सूनचा पिरियड आहे त्यामुळं वादळ वाऱ्याची घटना होणारच, पण अशी घटना घडली तर त्याची पूर्वसूचना किंवा त्याबद्दलची तात्काळ सूचना आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसं आमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहे. कंधारला जो वारंवार ट्रिप होतोय त्या बाबतीत काही उपाययोजना केलेल्या नाहीत का? वारंवार तेच कारण पुढे येते. याबद्दल सविस्तर MSCBच्या अधिकाऱ्यांना आता म्हटल्याप्रमाणे चर्चा केली. त्यांनी देखील त्यांच्या सर्व अधीनस्थ सहाय्यक अभियंता यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत की अशी घटना घडू नये, आणि घडत असेल किंवा वरून देखील काही ठिकाणी त्यांना लाईन दुरुस्तीसाठी लाईन बंद ठेवावी लागते, तर याची पूर्वकल्पना जर नगरपालिकेला दिली तर आम्ही नियोजन व्यवस्थित करू शकतो किंवा तो मेसेज आपण नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. हा झालं उजनीच्या पाण्याचं. तर जे हे जे आहे आपली चांदणीची आणि जे विहिरी आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? चांदणीचं पाण्याचा प्रकल्प आहे, त्याची पाणी पातळी पूर्ण खालावलेली आहे आणि पाणी गढूळ आणि थोडंसं पिवळसर पाणी आहे. त्यामुळे चांदणीचा वॉटर सप्लाय पूर्ण सध्या बंद आहे. त्यात पाऊस पडल्यानंतरच तो चांदणीचा वॉटर सप्लायचं पाणी आपल्याला मिळू शकते. विहिरीची परिस्थिती? विहिरीचं जे आहे तर आपल्याला विहिरीचं सर्व टँकर भरण्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी आपण आता वापर करतोय. शहरामध्ये साधारणतः 7 टँकर आता सुरू आहेत, परंतु ह्याचं पाणी आपण प्राथमिकता टँकर भरण्यासाठी वापर करतो. सर, बार्शी नगर परिषदेने काही ठिकाणी बोर मारल्या होत्या, टाक्या बसवून दिल्या होत्या, त्यानंतर त्या काही ठिकाणच्या टाक्या चोरीला गेल्या, नळ तोडण्यात आले, नंतर ते बोरची नादुरुस्ती झालेली, याबद्दल आपण काही उपाययोजना केल्या आहेत का? शहरामध्ये असणारे सर्वच बोर किंवा हातपंप याच्या पुरेसा पाणी पुरवठा होईल. आता बऱ्याच ठिकाणचे पाण्याची पातळी आणि दुरुस्ती नियमित करण्याचं आपलं नियोजन आहे सर. आणि जे आता प्रश्न उपस्थित केला की बोरच्या टाक्यांचा, जी चावी प्रायव्हेट माणसाकडे दिली तिथं आरेवारी करून तो माणूस स्वतःपुरतच पाणी पुरवतो, इतरांना पाणी दिलं जात नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी आहेत. अशी काही तक्रार नाही कुठल्या, बऱ्याचशा तक्रारी आहेत होनकामे साहेब. आमच्याकडे आली तर आम्ही त्याची दखल घेऊ. पण त्याच्या आधीच काय उपाययोजना केल्या तर? आमच्याकडे तक्रार झाली नाही तशी. असं काय तक्रार आली तर 100% कारवाई करू.
किती बोर किती टाक्या चालू आहे, किती ठिकाणी? आता 140 ठिकाणची चालू आहेत जवळपास पाण्याचं. परंतु पाणी आता काय झालं 15 ते 20 मिनटं, अर्धा तास, काही बोरला अर्धा तास चालतंय, काही 1 तास चालतंय, काही 2 तास, अशी व्हरायटी आहे शेतीमध्ये. काही पाणी कमी झाले, बोरचे पाणी कमी झाले आणि विहिरी ज्या आहेत गावातल्या ते फक्त दोन तास चालतात. आता भगवंती विहीर, कोर्ट विहीर 2 तासावर चालत नाही, त्यामुळे विहिरीतला पाणी पुरवठा जवळपास 2 तास म्हणजे बंद झाल्यासारखा जाईल. फक्त आता सगळी मदार जी आहे ती आपली उजनीवर आहे. आता पाणी पुरवठा कधीपर्यंत आणि किती वेळात म्हणजे पूर्वपदावर येणार आहे? आता सांगितल्याप्रमाणे शनिवारपर्यंत आपण जो मागचा बाकीचा भाग होता तो सगळा कव्हर करतोय आणि रविवारपासून नियमितपणे आपण किती दिवसात पाणी 5 मिळेल? दिवसावर 5 दिवस आपण जो रेग्युलर ट्रॅक होता 5 दिवसावर. हा रविवारचा 5 दिवसात. पूर्ण त्यांचा track निबंध राहणार आहे, विहिरी बंद आहेत, त्यामुळे किती दिवसात होईल आता? 5 दिवसावर. 5 दिवसात. सर नवीन पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय, ते कधी होणार आहे ते? नवीन पाईपलाईनचा आपण कुरडवाडीपासून ते बार्शीपर्यंत नवीन पाईपलाईननुसारच पाणी पुरवठा करतोय. पण पाठीमागच्या कामाला आपण याबद्दल नॅशनल हायवेची थोडीशी अडचण आहे, ते झाल्यानंतर आपलं काम तिथून पूर्ण करण्यात येणार आहे. मॅडम, मला एक प्रश्न आहे. निवडणुकीच्या काळात अशी घोषणा करण्यात आली होती की मार्च एप्रिलपर्यंत पूर्वपदावर पाणी पुरवठा सुरळीत आणि कुठल्याही नागरिकाला त्रास न होता पाणी पुरवठा मिळेल, पण अद्याप तसं काही झालेलं नाही. याचं कारण काय? नक्कीच आम्ही तशी घोषणा केलेली होती आणि त्याचाच आता पाठपुरावा करून आपले आदरणीय राजाभाऊ राऊत यांनी दिल्ली दरबारी नितीन गडकरी साहेबांशी सतत चर्चा करून 100 कोटी रस्त्याचं काम मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपली बार्शीची 22 किलोमीटरची जी पाईपलाईन राहिलेली आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्याला बार्शीत स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. माझा तुम्हाला प्रश्न होता, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आता मागाशी त्यांचे काही प्रसारमाध्यमांवर किंवा त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे, याकडे आपण कसं बघता? लोकशाही आहे त्या ह्याच्यातून पण नवीन पाईपलाईन आणि कालांतराने किती दिवस लागतील किंवा कधीपर्यंत हे पूर्ण होईल?